फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये आतापर्यंत आपण इन्कम टॅक्सच्या टॉपिकवर 2 सम्स बघितले आहे. सो आता थर्ड सम आपला असा आहे. क्वेश्चन इज यूज टेबल गिवन अँड राईट द अप्रोप्रिएट अमाउंट ऑर फिगर इन द बॉक्सेस फॉर द क्वेश्चन गिवन बिलो. ओके, सेम आपल्याला डायरेक्शन्स आहे की जे बॉक्सेस आहे आपल्याला ते फिल करायचे आहेत आणि आपल्याला टेबलचा यूज करायचा आहे. तर आपण बघू यावेळेस त्यांनी टेबल कोणत्या सिटीजनसाठी दिला आहे. सो हा टेबल आपल्याला दिला आहे सिटीजन्स हुज एज इज बिटवीन 60 इयर्स अँड 80 इयर्स. ओके, सिनियर सिटीजन आहे जे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिले असतील आणि ज्यांचे आहे 60 इयर्स आणि 80 इयर्सच्या मध्ये. ओके, आता 60 इयर्स टू 80 इयर्सच्या मध्ये त्यांना टॅक्स ब्रॅकेट हे सर्व ऍप्लिकेबल आहे. सो आपल्याला या चौघांपैकी आणि हे जी खाली नोट आहे त्यापैकी काहीतरी यूज करून आपल्याला त्यांचा आन्सर काढावा लागेल. सो आता आपण क्वेश्चन बघू. Mr. Pandit is 75 years of age. Last year, his annual income was 13,25,000 rupees. How much is his taxable income and how much tax does he have to pay? Okay, Mr. Pandit आहे ज्यांचं एज 75 इयर्स आहे, म्हणजेच ते सिनियर सिटीजन आहे आणि त्यांची इन्कम किती आहे 13,25,000 रुपीज अॅन्युअल इन्कम आहे. सो त्यांनी आपल्याला विचारले की त्यांचं टॅक्सेबल इन्कम किती आहे आणि त्यांना पूर्ण या टॅक्सेबल इन्कमवर किती टॅक्स भरावा लागेल. ओके, सो आता या क्वेश्चन मध्ये थोडेसे मॉडिफिकेशन केले आहे. आपण जी ब्लँक स्पेस आहे ती आपण डायरेक्ट फिल केली आहे आणि आपण त्याचं कॅल्क्युलेशन सायमल्टेनियसली एक्सप्लेन केलं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आता आपण सॉल्व्ह करूया समला. हे सम कसं सॉल्व्ह होईल. आपला जी अॅन्युअल इन्कम दिली आहे 13,25,000 रुपीज, त्याच्यामध्ये आपल्याला काही डिडक्शन सांगितलंय क्वेश्चन मध्ये, तर याचा आन्सर आहे नाही. आपल्याला त्यांनी सांगितलंय का की कोणत्या PM केअर्सला फंड डोनेट होत आहे किंवा CM रिलीफ फंडला पैसे डोनेट होत आहे किंवा हेल्थ इन्शुरन्स मध्ये पैसे डोनेट होत आहे, हे सर्व आपल्याला सांगितलंय का नाही. म्हणजेच आपल्याला अज्युम करावं लागेल की 13,25,000 ही जी अमाऊंट आहे ना ही आपली पूर्ण टॅक्सेबल इन्कम आहे. Therefore, taxable income is equal to ₹13,25,000 रुपीज. ओके, आपली टॅक्सेबल इन्कम किती असेल 13,25,000 रुपीज ही पूर्ण टॅक्सेबल इन्कम असेल. ओके, आता यांचा टॅक्स ब्रॅकेट कोणता येतो. यांचा टॅक्स ब्रॅकेट ज्यांची इन्कम 10 लाखापेक्षा वर आहे ना ते टॅक्स ब्रॅकेट मध्ये मिस्टर पंडित फिट होतात. ज्यांची इन्कम 10 लाखाच्या वर असेल त्या टॅक्स ब्रॅकेट मध्ये मिस्टर पंडित फिट होतात. आता जर तुम्ही टेबल रेफर करणार ना तर त्याच्यामध्ये ही इन्फॉर्मेशन दिली असेल. अकॉर्डिंग टू टेबल ही मस्ट फर्स्ट पे ₹1,10,000 ॲज इन्कम टॅक्स. ओके, ज्यांचं इन्कम 10 लाखाच्या वर आहे ना त्यांनाच अगोदर 1,10,000 रुपये इन्कम टॅक्स भरावा लागतो. ओके, ही झाली आपली फर्स्ट डिडक्शन. आता जर तुम्ही परत टेबल रेफर करणार ना तर तुम्हाला सेकंड पॉइंट त्याच्यामध्ये काय दिसेल, त्यांना 30% टॅक्स अजून भरावा लागेल आणि तो 30% टॅक्स कशावर भरावा लागेल. ही त्यांची जी टोटल इन्कम आहे त्याच्यामध्ये आपल्याला पहिले 10 लाख मायनस करावा लागेल. ओके, त्यांनी आपला जो ब्रॅकेटमध्ये पॉइंट होता तो आपला आता अप्लाय करणार आहोत. ही जी 13,25,000 अमाऊंट आहे ना त्याच्यामधून आपल्याला 10 लाख रुपीज डिडक्ट करावे लागतील पहिले. सो आपलं आन्सर कसं असेल. इन ॲडिशन he has to pay 30% income tax on 13,25,000 minus 10 lakh rupees which is equal to 3,25,000 rupees. ओके, म्हणजे या 3,25,000 वर त्यांना 30% इन्कम टॅक्स भरावा लागेल. म्हणजे आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय, आपल्याला 3,25,000 30% फाइंड आउट करायचंय. सो 3,25,000 30% काय येईल. सो याचा आन्सर आपल्याला ब्रॅकेट बॉक्स मध्ये लिहायचं होतं. तो जर आपण हे कॅल्क्युलेट केलं ना तर आपल्याला त्याचा आन्सर किती येईल 97,500 रुपीज हा त्यांना एक्स्ट्रा इन्कम टॅक्स भरावा लागेल. ओके, सो आतापर्यंत त्यांनी टोटल इन्कम टॅक्स किती भरला आहे. देअरफॉर हिज टोटल इन्कम टॅक्स अमाऊंट टू टोटल इन्कम टॅक्स आतापर्यंत किती भरला आहे त्यांनी 1,10,000 रुपीज प्लस 97,500 रुपीज. सो 1,10,000 रुपीज प्लस 97,500 रुपीज which is equal to 2,07,500 रुपीज त्यांनी आतापर्यंत टॅक्स भरला आहे. ओके, सो आता आपला आन्सर इकडे संपलंय का नाही. हा झाला त्यांचा इन्कम टॅक्स.
आता इन्कम टॅक्स नंतर त्यांना काय भरावं लागेल, त्यांना एज्युकेशन सेस भरावा लागेल आणि सेकंडरी अँड हायर एज्युकेशन सेस पण भरावा लागेल. आणि एज्युकेशन सेस आणि सेकंडरी अँड हायर एज्युकेशन सेस कितीवर कॅल्क्युलेट, कोणत्या अमाऊंटवर कॅल्क्युलेट होतो, तो कॅल्क्युलेट होतो आपला ह्या इन्कम टॅक्सच्या अमाऊंटवर. सो आता आपण बघतोय कॅल्क्युलेट कसं केलं. Besides this, education cess will be 2% of the income tax, which will be equal to 2,07,500 into 2%. आता याला आपण सॉल्व केलं तर आपल्याला आन्सर काय येईल, 4,150 रुपीज त्यांना एज्युकेशन सेस द्यावा लागेल. ओके, 4,150 त्यांना एज्युकेशन सेस द्यावा लागेल. आता याच्यानंतर त्यांना सेकंडरी अँड हायर एज्युकेशन सेस पण द्यावा लागेल. A secondary and higher education cess at 1% of his income tax. ओके, म्हणजे आपल्याला 2,07,500 चा 1% फाइंड आउट करायचा आहे. सो त्याचा आन्सर किती, 2,075 रुपीज. ओके, सो त्यांचं 2,075 रुपीज सेकंडरी अँड हायर एज्युकेशन सेस म्हणून डिडक्ट होईल. ओके, सो आतापर्यंत त्यांनी टोटल किती टॅक्स भरा आहे, हा 2,07,500 रुपीज plus 4,150 rupees plus 2,075 rupees. Therefore, total income tax is equal to income tax plus education cess plus higher secondary and higher education cess. बरोबर, आहे टोटल इन्कम टॅक्स तुमचा काय असेल, हा टोटल इन्कम टॅक्स प्लस एज्युकेशन सेस प्लस सेकंडरी अँड हायर एज्युकेशन सेस. आणि ही जागा आपल्याला ब्लँक दिली आहे. सो या ब्लँक स्पेसेस मध्ये काय येईल, 2,07,500 प्लस 4,150 रुपीज प्लस 2,075 रुपीज. आणि यांची ऍडिशन केली तर आपल्याला त्यांनी डायरेक्ट आन्सर दिलाय, त्यांना टोटल किती टॅक्स भरावा लागेल, 2,13,725 रुपीज टोटल त्यांना टॅक्स भरावा लागेल. आय होप हा सम सर्वांना क्लिअर आहे. थँक्यू.